आक्याच्या ओपनिंगला येणार नाही. काही पण नाही सांगितलं रे. 4 वाजता मी थांबले. सिरियस सिच्युएशन झालेली इथे. मी नव्हते का त्या लिस्ट मध्ये मग? अरे होती तू, मी कसं विसरेल तू. नाही 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 येऊ शकत म्हणते ती. तिकडे आक्याच्या तिकडे जाणारच नाही म्हणते. त्यांच्यासोबत तू डिस्कशन केलं कालपासून. तिला मी लेट सांगितलं, माझी चूक झाली, मला मान्य आहे, मी लेट सांगितलं, माझी चूक सांगितलं. आक्याने बोलवलंच नाही. आक्यामुळे हा मला असं होणारच. अरे तू नेहाला घेऊन ये असं बोललं नाही मला यार. का नाही म्हणते विचार ना. त्यांनी मला गणपती बाप्पा. लोक आहेत आमच्यावर प्रेम करणारी आणि जे लोक नेहमी बोलतात जय महाराष्ट्र पब्लिक, जय महाराष्ट्र. येऊन मला कॉल केलाय, कुठे आहेस? सगळ्यात लांब अस्मिता पण आली आहे बघा. तर और इधर से आके इधर ए तू क्या बस रे. गोव्याचा विषय झाला रे तुझा शब्द. 3 वर्ष झालं. लवकरच आमचा गोव्याचा प्लॅन होईल, मी तुम्हाला 100% सांगतो. आणि माझ्या पण चॅनल करा, मी पण टाकणार. परत 1 महिना टाकलो परत. कुठली गाडी घेतो तो पण ब्लॉग करायला लागला. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आज किती वाजले? 3 वाजले, दुपारचे 3 वाजले. मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि मेन म्हणजे काय झालं माहितीये का, 4-5 दिवस असं इतकं टाईट शेड्यूल झालंय ना, म्हणजे बरेच काय काय काम आहेत, खूपच गोष्टी बॅक टू बॅक चालू आहेत. त्यामुळे फार प्रॉब्लेम होतोय. आपल्या A7 मेनच्या वुमनच्या ऑफर, टी-डेचं काम सगळं असं एकदम एकत्र आलंय. आणि मला आता ह्या महिन्यापासून एक शेड्यूल लावायचंय प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर. सो ते मी आज ट्राय करणारे होते का बघू. मी पहिला मेनला जाणार आहे, मग वुमनला जाईल. आणि आज संध्याकाळी इकडे पण जायचंय. आक्याचा कार्यक्रम पण आहे. आक्याने नवीन बिझनेस चालू केलेला आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. सो त्याचं ओपनिंग आहे, ते पण काय मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही ब्लॉग बघत राहा. आधी मला आता ऑफिसमध्ये इथं मीटिंग आहे, ती करतो, मग आपण मेनला जाऊ. ठीक आहे, चलो गाईज. तर मी आलेलो आहे A7 मेनला. आणि तुम्हाला बोललो ना, सध्या नुसत्या बॅड न्यूज वर बॅड न्यूज चालू आहेत. काय नरू, आत्ताच कालच परत एक काय म्हणजे मला खरंच कळत नाही हे का होते असं, काय विषय किंवा काय झालंय हे अशा बॅड न्यूज मिळत. तुम्ही म्हणाल दरवेळेस ब्लॉग मध्ये येऊन तू तेच बोलतोय, पण चाललंच आहे ते माझं, तर मी काय करू. आता तुम्हाला माहिती आहे का, एक चॅनल होतं आमचं साईरत्न एंटरटेनमेंट म्हणून, ज्याच्यावर माझे स्वतःचे 3 प्रोजेक्ट होते. 3 ते 4 प्रोजेक्ट माझे त्या चॅनलवर होते. म्हणजे साई दिगंबरासारखं गाणं वगैरे त्याच्यामध्ये होतं. तर ते चॅनल कुणीतरी हॅक केलं आणि ते उडून गेले. ते युट्यूबवर दिसतच नाही आता. आणि आमची साईरत्नाची टीम आहे एवढी, त्यांचे एवढी गाणे त्याच्यावर, आणि हे काय विषय चाललाय काही समजत नाहीये कंटिन्यू. आणि आता पण मी पूर्ण ट्राय करणार आहे 100% आता की ते चॅनल परत आलं पाहिजे. कारण माझीच नाही फक्त, तर सगळ्या आमच्या पूर्ण साईरत्न एंटरटेनमेंट टीमची खूप जास्त मेहनत आहे त्या चॅनलवर. 50,000 सबस्क्रायबरपर्यंत नेलं होतं ते आपण चॅनल, एवढी भारी भारी गाणी करून त्याच्यावर. तर आता आज पण मी 1-2 लोकांशी बोललोय की रिकवर कसं करायचं. जरी ज्यांनी हॅक केलं, त्यांनी डिलीट केलं असेल ना, तरी रिकवर करता येतं. तर ते कसं, तुमच्यातलं पण जर कोण असेल ज्याला माहिती आहे रिकवर कसं करायचं डिलीटेड यूट्यूब अकाउंट, तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. कारण हे कुणी केलं माहिती आहे का, ज्याला पासवर्ड माहिती त्यांनीच केले. गाईज नऱ्या बावलट आहे, नऱ्या मंदे. इथं ऑलरेडी आम्ही धक्के खातोय काहीतरी. आणि ह्याला आता एक फोन आला आणि फार किरकोळ विषय होता, फार किरकोळ विषय. तरी फोन आला आणि त्याने असं केलं, हा. आणि कसं घाबरलो मग आपण की काय झालं. आणि काहीच नव्हतं, फालतू विषय होता एकदम, काहीच नव्हतं. काहीतरी फालतू, कुणाचं तरी तिकडे लग्न का साखरपुडा झालंय त्याच्यावर एवढा शॉक होतोय. अरे म्हणलं अशी रिॲक्ट का करतोय, ऑलरेडी घाबरलोय आम्ही मनातून की काय ना काहीतरी सारखं होतंय. सिरियस तोंड करतोय. हे कॉलिनच मारलं त्या तोंडावर आता हवेने. डायरेक्ट कसं मारलं एक नाही दुसरा आहे माझा. तू घे. काहीच आम्ही आलोय आता इथे A7 वुमनला. बघा जरा कस्टमर चालू आहे म्हणून हळू बोलतोय, काय माहिती ना.
तू थोडंसं हळू ओरडले तरी चालेल, थोडंसं हळू ओरडले तरी चालेल. आणि तुम्हाला पण क्रेविंग होईल बघा असं पेप्सी कोले बघू. मी पण लगेच घ्यायला जाणार, मी 100% सांगतो. काय गाईज, एक जबरदस्त अपडेट तुम्हाला देणार आहे मी आत्ता. अजून इंस्टाग्रामवर पण ती ऑफर टाकलेली नाही आहे. ऑफर A7 वुमनची आहे, ती पण बाय 1 गेट 1 फ्री. 899 तुम्हाला मिळणार आहे बाय 1 गेट 1 फ्री. अजून इंस्टाग्रामला अपलोड झालेला नाही आहे व्हिडिओ, मी तुम्हाला 100% सांगतो. पहिलं आपलं यूट्यूब फॅमिलीला कळते, पण इंस्टाग्रामवर जर अपलोड झाला तर खट्ट करून माल संपणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे बघा, ह्या कुर्तीज आहेत जबरदस्त फॅब्रिक क्वालिटी. मी तर म्हणतो येऊन बघा इकडे डायरेक्ट, तुम्ही शॉपमध्ये या, फॅब्रिक बघा काय जबरदस्त फॅब्रिक आहे. डिझाईन बघा, बाय 1 गेट 1 मिळणार आहे. 899ला 2, 899ला 2. नेहाने पण घातली, बघू नया, खरंच भारी. एक नंबर माल आलाय डायरेक्ट, जबरदस्त वाला माल पण भारी. किती 20-22 डिझाईन आहेत. बाय 1 गेट 1 फ्री आहे. 899 2 तुम्हाला मिळणार आहेत. खतरनाक साईज M2XXL आहे. तुम्ही काय करा, नंबर तुम्हाला माहिती आहे आपला A7 वुमनचा ऑनलाईन नंबर काय, 8001 8002 36. लगेच मेसेज करा, तुम्हाला फोटोज येतील, सिलेक्ट करा, ऑर्डर करून टाका पटकन. आता याचे फोटोज तुम्हाला मिळतील बरोबर. बघा खतरनाक, 2-3 कलर आहेत मस्त. दिखाव, कापड भारी आहे ना, प्रॉपर हँडवर्क आहे, जबरदस्त. एकदम सॉफ्ट आहे ना. मॅचिंग झालं. A7, हा पण A7 मेनचा शर्ट आहे, वुमन राडा. खतरनाक डिझाईन आहे. डिझाईन खूप सारे येतात. 899 2, साईज M2XXL. जबरदस्त डिझाईन बघ. कमी आहेत का ह्याच्यात? लिमिटेड एकदम लिमिटेड आहे. तुम्ही गाईज, ओम नमः शिवाय, मोठा श्वास घे, मोठा श्वास घे आणि ओम नमः शिवाय म्हण. असं का करायला लावता तुम्ही मला? कारण सिच्युएशन थोडी इथं डेंजर झालेली आहे गाईज. मी तुम्हाला सांगतो, डेंजर सिच्युएशन झाली इथं. नेहा बोलते, तिला मी लेट सांगितलं तर ती येणार नाही तिकडे, आक्याच्या ओपनिंगला येणार नाही. लेट सांगितलं म्हणून नाही, अचानक असं येऊ शकते का मी? गाईज इथं मॅटर झालेलं आहे. तिला मी लेट सांगितलं, ऍक्च्युली ती 4 वाजता सांगितलं. काय केलं असं केलं जोराने. काय रे येणार आहे? नेहा बोलते ती येणार नाही म्हणते. काही ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही का? माझ्याकडनं चुकलं, माझं मान्य आहे. मी थोडं लेट सांगितलं तुला की जाऊ म्हणून, बट सकाळी सांगितलं असतं तरी मी झाले असते, पण तू सकाळी पण नाही सांगितलं रे. 4 तुझ्यासाठी मी थांबले आणि त्यातून की आपण एकत्र जाऊ, काय ते तर झालंच नाही. बापरे, हर वेळेस करता सिरियस सिच्युएशन झालेली इथे. ते हर वेळेस चिकू किती वेळा होतंय, दर वेळेस शिकू तिकडे बोल ना, शिकू तिकडे बोल. आक्या तू ब्लॉग बघत असशील तर आक्या माकड्या तुझ्यामुळे होते. कुणामुळे होते? माझ्यामुळे नाही माझ्यामुळे होते, सांग माझ्यामुळे. नाही कुणामुळे होते? यार गाईज काय करायचं, तुझ्यामुळे झालं. चिकूनी भांडणं लावली डायरेक्ट आत्ता इथं ऑन द स्पॉट आमच्यामध्ये. मग त्यांनी विचारलं ना तुला येऊन, तू येणार नाही का म्हणून विषय झाला सगळा. मी नव्हते का त्या लिस्ट मध्ये? मग अरे होती तू, मी कसं विसरेल तुला, पण मी सांगायचं विसरलो की त्यांनी सांगितलं म्हणून तो विषय झाला. मग इनडायरेक्टली नाही त्याच्यामध्ये तसं नाही. माझ्या डोक्यात होतं सांगायचं, फक्त मी लेट सांगितलं. मी सकाळी सांगितलं म्हणजे तर सकाळी माझ्या डोक्यात विषय वेगळे चालू होते. हा 7 वाजता, म्हणजे 6 वाजता सांगणार. 4 वाजता सांगितलं. 4 वाजता सांगितलं आल्यावर इथं.
कधी सांगितलं हो रे? 4ला सांगितलं ना. हा तुझं तू तर घे माझी शपथ. अरे बापरे. आणि तुझी शपथ घे. घेऊन टाक, जाऊ दे, घेऊन टाक. अरे खरंच यार. पण तू घे दे इकडे. हा? दे इकडे फोन, काय? तू घे माझी शपथ. की तू 4 वाजता सांगितलं मला? 4:30ला सांगितलं तुझी शपथ. 4:30ला जायचंय म्हणून. हा इथं आल्यावर मला माहिती आहे ना, मला माहिती नाही, मी सांगितलं. मी कशाला खोटं बोलू. हा कसं लगेच दिला माझ्याकडे कॅमेरा. वाद विषय झालेला डायरेक्ट. ती नाहीच येऊ शकत म्हणते, ती तिकडे आक्याच्या तिकडे जाणारच नाही म्हणते. काय असं नाही म्हणते की त्याच्याकडे जायचं नाही. जर तू लवकर सांगितलं असतं मला तर मग मी सकाळपासून प्रिपरेशन काय ते केलं असतं ना व्यवस्थित. असं तू 6 वाजता सांगतो मला 7 वाजता जायचंय म्हणून, असं कसं येणार मी? 6 वाजता नाही. त्यांच्यासोबत तू डिस्कशन केलं कालपासून. ठीक आहे, तुला बसणारे पेनल्टी. तू आल्या केला विषय इथं डायरेक्ट 100% तू आल्या विषय केलाय. मी सांगितलं असं तिला ना, प्रॉब्लेम असा झाला की ह्यांना मी सांगितलेलं कालच जायचंय म्हणून, आणि हिला मी लेट सांगितलं. माझी चूक झाली, मला मान्य आहे, मी लेट सांगितलं, माझी चूक झाली. बट अरे पण बरं, मला माझी चूक मान्य आहे. आय एम व्हेरी सॉरी. मग त्याला आता मग काय इलाज नाहीये ह्याच्यामध्ये. नो सोल्युशन. नो सोल्युशन. मग मला काही पेनल्टी द्यायची असलं तू दे. तशी पण देऊन पण कुठे काय भेटते. डावळ्या मला बोलतो की ड्रेस घेऊन जाते इकडनं. बापरे बापरे. अरे मजाक चालू असतो यार, तुझे ड्रेसेस सगळे. मला माहिती आहे माझे ड्रेस मीच घालणार. हे पण माझ्याकडे होतं. शपथ. हे आता मला समजत नाही मी काय करू. एक तर आक्यानी पण ना मला आठवण नाही केली, माहिती आहे का. आक्यानी सांगितलं, आक्यानी बोलवलंच नाही. आक्यामुळे बोलवलं हा. मला हा. असं होणारच नाही. असं होणारच नाही. फोन लावतो, थांब 2 मिनिटं थांब, चालू ठेव. काय दे घे. कॅमेरा चालू झाला. 2 मिनिटं आक्याला फोन लाव. पण चालू काय ठेव, हे विषय? थांब जरा 2 मिनिटं थांब. अरे तू नेहायला घेऊन ये असं बोललं नाही मला यार. हा, तिला पण बोललं नाही तू, तिला पण बोललं नाही. हा तुला दादा मी खरं सांगतो शपथ, न्याचा मोबाईल फोन आणि न्याच्या मोबाईल मध्ये माझा फोन आहे का. मी किती वेळ फोन केला तुला झालं का. मी तिला फोन केलाय. माझ्याकडे नंबर कुठे कुठे दाखव कुठे फोन. माझ्याकडे नंबरच नाहीये दादा. कुठला यायचा? कुठला नंबर आहे आता, कुठला नंबर सांग. नाही असं कुठला मिस कॉलच नाही. कधी केलाय. हा हा हा. इकडे इथं मॅटर झालं ना पण. अरे मी तर बोलतोच आहे ना, पण ती नाही म्हणतीये. ती का नाही म्हणते ते विचार ना त्याला. का नाही म्हणते विचार ना. त्यांनी मला आत्ता सांगितलं रे जायचंय म्हणून. आत्ता 6 वाजता तुझ्याकडे यायचं आणि आता मला सांगतोय. सकाळपासून सांगायचं नाही का. अरे पण नाही, मी काय म्हणलं, मला आत्या सांगणार नाही हे काय होणारच नाहीये. पण माझं म्हणणं काय आहे, मिस कॉल दिसत नाही, पण मिस कॉल दिसत नाही मला त्याला सांगितलं मी येणार होते, पण त्यांनी मला सांगायला पाहिजे ना सकाळपासून. जाऊ दे. ए ठेव बाबा, दुसरी भांडणला वेगळीच लागते. ठेव. अरे यार, मिस कॉल त्याच्यामध्ये नव्हता. तो म्हणते फोन केला होता न्यायला, पण त्याच्यामध्ये मिस कॉल तर नाहीये. सो निर्णय आता त्याला माहिती, देवाला माहिती. तुम्ही बघत राहा. जाऊ दे. आता ती आता उचकली की ती येणारच नाही. आम्ही प्रूफ आहे. आता नेहा गेली ऍक्च्युली. सगळ्यांना बाय केलं, मला केलं का नाही केलं. सगळ्यांना बाय केलं, मला नाही केलं. आणि हे कुणामुळे झालं माहिती का, फक्त या माकड्यामुळे. या वाकड्यामुळे
आता काय हॅशटॅग आहे का परत? ह्याला हॅशटॅग मागडा मला बाय पण नाही करत. नाही कराच तुम्ही. त्यांनीच विचारलं तिला, तुम्हाला जायचं ना आपल्याला, तुम्हाला सांगितलं ना जायचं ना म्हणून असं विचारलं चिकूनी. नाही बोलला तू. सगळ्याची इस्त्री बिस्त्री मारून आलो मी त्या बेंचवर ना, शर्ट भेटला मला तू जायचं ना आपल्याला. मग कशाला मी विसरलेलो सांगायचं. तुला काय गरज होती जायचं ना फायचं ना करायची. असं तू ग्रांटेड का धरलं? तुम्ही बोलत चालू आहे त्यामुळे जाऊ दे, तुम्ही बघत राहा आपलं. बापरे. तर काहीच परत A7 मॅनला आलो मी. चेंज केलं जरा, म्हणलं जरा चांगलं थोडंसं आवरून जाऊ. मला फार चालत बोलवलं लांबनं. गाडी घेऊन गेला माझ्या नऱ्याने, मला चालत 1 किलोमीटर इकडे आणले. असा तर माणूस आहे हा, लक्षात ठेव. इन्स्टंट राहुलला पाठवले. इन्स्टंट ज्या अवस्थेत होतो त्याच अवस्थेत. आणि हर्षदचा पण तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. काय मला जरूरी पण एकाच दिवशी तो अख्खा व्हिडिओ दाखवील मी, अख्खा व्हिडिओ. की ते गलत नाही विचारा. गलत आहे का कमेंट मध्ये मला डायरेक्ट तो व्हिडिओ दाखवायचा आहे. इज्जत घालवायची कामं करतोय, इज्जत घालवायची कामं करतोय मी. नाही यार, मी माझ्या तोंडावर कंट्रोल ठेवतोय, काय बोलत नाहीये. तर त्यांनी लवकर सुधरून जावं. बंद केले. आणि तू सापडला आता, जाहीर बोलतो व्लॉग मध्येच. गाईज लक्षात ठेवा, जर आता तू सापडला ते करताना, तर मी तो व्हिडिओ स्टोरीला टाकणार आणि इकडे युट्यूब ब्लॉग मध्ये पण टाकणार. ठीक आहे, ठीक आहे. अरे ऐक ना, खोटं लपत नाही, एवढं लक्षात ठेव. खोटं लपत नाही. कुठं का किती पण त्यांनी काय प्रयत्न करावे, निघणार ना 100%. थोडे पुढे थांबले असेल ना, विश्ला आणि ते थांबले असतील. तर गाईज आता पोचतोय आम्ही. आक्याच्या ओपनिंगला आलो तिथं, त्याचं केक्स बिर्याणी कॅफे. अरे बापरे, हळू. तुम्हाला मगाचा विषय माहिती ना, भांडणं कसा विषय झाला भांडणाचा. आज नेहानी मला हसतो काय अडे, जेवणासाठी पण कॉल नाही केला तिने मला आज. आणि मी कॉल केलं, विचारलं तर काय झालं, का नाही कॉल केला, तर म्हणते कशाला तुला कॉल करू. गंभीर विषय झालाय. जाऊ दे, आपण आता ओपनिंगला जाऊ. बाकी अपडेट्स तुम्हाला सांगतो मी. चला. अरे हसू नका. ओपनिंग करून घेऊ. आधी ओपनिंग करून घ्यायचं मग बोलणार. पहिले रिबिन कट करू आपण सगळ्यांनी मिळून. रुपयाला द्या. जय महाराष्ट्र पब्लिक. महाराष्ट्र पब्लिक. थँक्यू.
सपोर्ट केलाय आणि वेगळं बोलायची काही गरज नाही की यावेळेस पण करा, कारण आम्हाला माहिती आहे तुमचं एवढं प्रेम आणि हा सपोर्ट हा नेहमी असाच असणार आहे. कारण आम्हाला जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो ना की आम्ही चांगल्या मनाने करतो. कोणी कितीही काही बोललं आम्हाला की हा असा आहे तसा आहे जे काय आम्ही कधी लक्ष देत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की हे चेहरे आहेत, ही लोक आहेत आमच्यावर प्रेम करणारी आणि जे लोक नेहमी बोलताना. चला आता मी सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतो. जय महाराष्ट्र पब्लिक, जय महाराष्ट्र. इंदवी सगळ्यात लेट आली आहे गाईज एकदम. काय उपयोग आहे का लेट येऊन? कशी आहेस तू सानिका? आणि ऋषी तर सगळ्यात पहिल्यांदा आल्या आज. सगळ्यात आधी आलं ना ऋषा? कसं काय सगळ्यात लेट आलाय? हा याला लाज वाटते का? बघ मला खूप वेळ झाला बसलो. तू राहते किती किलोमीटर हो इथून? अरे काय लय गाईज विषय असा आहे ना की ही सगळ्यात जवळ राहते इथनं, त्यामुळे सगळ्यात आधी येऊन मला कॉल केलाय. कुठे आहेस? सगळ्यात लांब मी राहतो. शायनिंग लगेच शायनिंग की मी पहिले आले. सगळ्यात लांब मी राहतो त्यामुळे मला लेट झालं. सगळ्यात लांब मी राहतो म्हणून मला लेट झालं. मग लांब राहतो, सगळ्यात लवकर निघायचं होतं. लवकर निघाल पण सगळ्यात लेट अस्मिता पण आली बघा. अर्धांगिनी तुझ्या आधी आम्ही आलोय. हा तिला दाखवायचं होतं मला की बघ मी लवकर आलेली. हा पण करणार होतो पण तू आके कुठे गेला? तुझा फोन आला कुठे बापरे. मी आक्याला शोधतो कुठे. आक्याला पण शुभेच्छा द्यायच्यात आपल्याला. तुम्ही बघत राहा. वाजू नका, माईक चालू राहू दे, वाजू नका. हिंदवी आलेले हिंदवी 2 शब्द. नमस्कार पब्लिक. जय महाराष्ट्र. थँक्यू आल्याबद्दल इथे आणि आमच्याकडे एवढं प्रेम दिल्याबद्दल. माझ्या भावाला नेहमी असंच प्रेम द्या. जर तुम्ही इथे असाल तर नेहमी आपल्या कॅफेला या आणि थँक्यू आल्याबद्दल आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आख्या पुढे जा. असंच बहिणीचं नाव फॉर केक अँड बरी अँड कॅप. ओके. आणि बहिणीचं नाव असंच मोठं कर. ओके. ती ब्लॉग मध्ये नाही बोलत, ती माईक वर पण नाही बोलत, पण ती बोलते. अच्छा ठीक आहे. नमस्कार. या ठिकाणी धन्यवाद तुम्ही सगळे आला या ठिकाणी. आणि आमच्या कार्यक्रमाची या ठिकाणी आपला शोभा वाढवली. आपला शब्द खरा होतो का नाही नेहमी? 100%. इधर से आके इधर और इधर से आके इधर. ए तू क्या बस रे? आताच गोवाचा विषय झाला रे. तुझा शब्द 3 वर्ष झालं देतो रे. मी कॅमेरा तुझ्यावर ठेवला होता ऍक्च्युली आता. आक्या नाही तू कुठं मध्येच घुसली आता? जाऊ जाऊ 3 वर्ष झालं. जाऊ हिला गोव्याला घेऊन चल बाबा. चला. अरे ए अरे काय तुम्हाला पण थांबा. तुम्हाला गाईज ए यार खायला जायचं ना. गाईज लवकरच आमचा गोव्याचा प्लॅन होईल. मी तुम्हाला 100% सांगतो. आणि मुख्य मारते रे मागून तू. काय बोला जाऊ दे. पण आकेला पण घे. आकेला पण घे. नवीन काहीतरी सुरुवात. नवीन सुरुवात केलेली डायरेक्ट वेगळे 100% अलग करेंगे. डिफरंट वेगळे केलेले डायरेक्ट नाही का. काय विषय माहिती का, एप्रिल मध्ये आता आमच्या घरात भरपूर बर्थडे. मम्मीचा आहे, सगळ्यांचा असतो. नुसते केक्स. डायरेक्ट केकचं दुकान टाकलं पाहिजे. ऍड्रेस काय आहे आपला? आपला ऍड्रेस आहे झील कॉलेज रोड. आणि ज्यांना माहिती असेल नरेमध्ये हा झील कॉलेज रोड आहे. हे बालाजी हॉटेल आणि हे समोर केक बरी केक्स अँड कॅफे. आपले सबस्क्रायबर 100% नक्की विजिट करा. हे बघा केक खाणार आम्ही आता. आणि विषय काय माहिती का, दुकान जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझ्या दुकानाच्या चौकाचं नाव वेगळं होतं. नंतर ते रायबा चौक झालं. केक बरी चौक 100%. काय नाही आकेने थोडी शायनिंग मारली बाई. काय आता टीडेला चाललो आम्ही चहा प्यायला. चल गाईज आम्ही आलेलो आहोत जेवायला.
आणि माझी बॅटरी झालेली लो आणि मी डायरेक्ट ब्लॉग एंड करणार आहे चिकन बिर्याणी टुडे. काय 1 मिनिट थांबा, देऊ द्या. आम्ही सगळे इथं जेवायला बसलेलो आहे. इथं एक असा मस्त विषय झालेला आहे जे मी ब्लॉगमध्ये जाहीर बोलत आहे की जर प्लॅन झाला तर आम्ही हे बड्डेच्या वेळेस बोललेलो रे आईच्या गावात. आता आकाचा बड्डे 12ला, तर आम्ही प्लॅन करतो 13 नंतर गोव्याचा प्लॅन. मी ऑन एकदम ऑन आहे, तुम्ही रेडी आहे जायला. फक्त मग ह्यांनी प्लॅन केला पाहिजे फटकन. अरे अस्मिताचा पण ब्लॉग आहे गाईज. अस्मिताचं नवीन चॅनल ओपन केलेलं आहे अस्मितानी ब्लॉगिंग. मी लिंक टाकतो, मला पाठव. तुम्ही सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग जाऊन 100% बघा. आणि ते गोव्याचं बोल. आपल्यामध्ये पहिलेच नाही का कुठे खूप या ठिकाणी इकडे तिथं जायचा विषय लय होता. आता अजून एक आहे नाही तुला. अरे तू हे थांब 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 बघतात ना ते किती वेळा बोलला ना ते रिपीट जाऊ दे, वाढतात म्हणलं खाऊ घातलं. आता काय म्हणला मी काय करतोय, मी ब्लॉग नाही करते. ब्लॉग नाही करते तो, ब्लॉग करतच नाही तो, फक्त स्टार्टिंग एंडिंग करतो, बाकी दुसऱ्यांचे फुटेज सापडला. तुम्ही अस्मिताच्या चॅनलला सबस्क्राईब करा 100%. लगेच 100K करून टाका, विषय संपला. माझ्या पण चॅनल करा, मी पण टाकणार. प्रत्येक महिना टाकलं तर परत टाकतो. आता आईची शपथ तुम्हाला. आणि विश्ले पण मोठं ब्लॉग चालू करणार लवकरच, कमिंग सून. कुठली गाडी घेतो तो पण ब्लॉग करायला लागला. घरी आलोय थोडा आलोय झालं वेळेला सगळे काम करून आला, सगळं फिरलो आम्ही, चहा बी झाला सगळं. आम्ही चाललो चल जाएंगे बाय बाय. 1 मिनिट घ्या ना गाडीत. बापरे, ह्या स्कीम कट करू. एक खूप मोठा खुलासा केला तो आम्ही सांगू शकत नाही. कट गाईज, जाऊ दे. माझी बॅटरी एक लो झालेली आता खतरनाक. मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय. त्यात तुम्हाला माहिती आहे मला घरी जाऊन विषय मिटवायचा पण आहे. जे आज जे भांडणाचं वादळ उठलेलं आहे तिकडे घरी, ते मिटवायचं पण आहे. त्यावर पटकन जेवण करून जातो. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण तिला लाईक शेअर सबस्क्राईब करा. खाऊन घेतो. धन्यवाद.